साधे लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर हे खजूरचे लाडू करून बघा तुम्ही. आपण ही सामग्री घेतलेली आहे. या सामग्रीसाठी सगळे एक एक वाटीचं प्रमाण आहे आणि खजूर अर्धा किलो घेतलेला आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवू. पॅनमध्ये थोडेसे तूप टाकून 1 चमचा तूप टाकून घेऊ. त्यामध्ये शेंगदाणा टाकणार आहोत. शेंगदाणेही थोडंसं परतून घेऊ. परतून झाल्यानंतर मखना टाकू. मखना टाकून खरपूस भाजून घेऊन त्यामध्ये परत तूप टाकू. तूप टाकून ड्रायफ्रूट हे केलेले कूच केलेले आहे तर ते क्रश करून आपण चांगले भाजून घेणार आहोत. त्यामध्ये थोडे परत तूप टाकू. आता हे खरपूस छान भाजलेले आहे. आता थोडेसे मनुका टाकू. म्हणजे मनुका थोडासा गोल मटर होईल असा छानसा तोही चांगला भाजून घेऊ. त्यामध्ये आता खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. त्याला छान खरपूस भाजून एकदम सुगंध वास येईल असा भाजून घेऊ आपण. आता पॅनमध्ये तीळ टाकू. तिळाला तूप टाकायचे नाही कारण तिळामध्ये ऑलरेडी त्याला तेलकटपणा जास्त असतो, त्यामुळे तो भाजून व्यवस्थित घेऊ. आता परत तूप टाकू. तूप टाकून त्यामध्ये खजूर घेतलेला आहे. खजूर मी थोडासा कडक झालेला होता त्यामुळे मी तो गरम उकळत्या पाण्यामध्ये काढून त्याला कूस होईल असा मी त्याला भाजणार आहोत. ते भाजून घेतला का मग त्यामध्ये थोडेसे अंजीर टाकणार. अंजीर टाकल्यावर ते पूर्ण एकजीव होईल असा मी भाजलेला आहे तो पहा तुम्ही. त्यामध्ये आता हे सगळे मिक्सरला बारीक करून घेऊ. एकदम बारीक केलेलं आहे. आता हे सगळे मिक्स करून घेऊ. मिक्स करून एकदम लाडू बनेल असा ते मिक्स करणार आहोत. आता त्याचा लाडू बघून करून बघा तुम्ही. छानसा लाडू झालेला आहे. ते लाडू पहा सगळे मी लाडू छोटे छोटे करणार आहोत म्हणजे जेणेकरून दुधाबरोबर तुम्हाला पिता येईल. यासाठी सबस्क्राईब करा.